सर्वांची मिळून कर्जत तालुक्याची नवीन ग्रामपंचायत तयार झाली आणि या विभागाची ही पहिली मानाची स्पर्धा आहे ती जय हनुमान मंगेशी 11 क्रिकेट संघ अंतराळ नीडची आणि बस स्टॉपच्या बाजूला असणारे हे मैदान, या मैदानावरती काल अंतराळ वरडी संघाने 4 ओव्हरमध्ये 76 धावा ठोकल्या आहेत. ती हायएस्ट टोटल राहिली आहे अंतराळ वरडी संघाची. जबरदस्त खेळ राहिला पण दुसऱ्या राऊंड मध्ये एकतर्फी हरला तो अंतराळ वरडी संघ आणि पराभवाच्या छायेत गेला. अवळ्या संघाने त्यांना पराभूत केला आणि नंतर धोत्रे संघाने क्वालिफाय मॅच जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. DX जयशंकर चांदे टीम द फिल्डिंग इथून सेट केलेली आहे. बघा रोडवरती ज्यांनी गाड्या पार केल्यात कुठलीही दुर्घटना जर घडली तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असल्याची नोंद घ्या. प्रेक्षकांनी कृपया गाड्या स्टेजच्या बाजूला जे मैदान आहे स्टेजच्या बाजूला साऊंडच्या बाजूला जरी भरपूर जागा तिथे गाड्या पार करा कारण या ठिकाणी हायवे आणि कसे नेरळ हायवे हा सातत्याने सुरू असणारा हायवे इथे तुम्हाला सातत्याने गाड्या आणि गाड्या दिसतील. त्यामुळे प्रेक्षकांनी रोडवरती देखील थांबताना आपण एखादा चेंडू आला तो पकडण्याच्या नादामध्ये आजूबाजूला गाड्यांची पाहणी करा अन्यथा दुर्घटना होण्यापासून आपण सावधगिरी बाळगूया. व्हॉलंटियर आपले आहेत खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना सातत्याने सांगा की रोड आहे आणि त्या बाजूला गाड्या सुरू आहेत. तर मायावाडी गावाचे आदरणीय दीपकजी लेकूरवाले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आणि दीपकजी लेकूरवाले यांना विनंती करतो साहेब आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. अंतराळ नीडच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अविनाशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. अविनाश दादा आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. गेम इज ऑन. चांदई विपक्ष स्वर्गीय भास्कर 11 अंजप 2 सख्खे भाऊ 2 सलामीचे फलंदाज प्रवीण पथारे आणि संभाजी पथारे आणि त्यांच्या विपक्षात बऱ्याच दिवसानंतर समाधान कोळंबे हा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलाय. चांदई विपक्ष अंजप मॅच रंगती आणि पहिला गोलंदाज समाधान कोळंबेची ओव्हर समोर फलंदाज संभाजी पथारे. गेम इज ऑन. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल समाधान टू संभाजी पथारे. पहिला चेंडू संभाजी पथारेचा फटका मिड विकेटला ठोकलाय संभाजी पथारेने आणि पोहोचलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. आला पहिला चौकार. अंजप मध्ये चांदई अंजप मध्ये भरपूर मॅचेस झाले असेल पण एकच मॅच अंजपकरांच्या आणि चांदईकरांच्या नेहमी लक्षात राहिली ती कोल्हाऱ्याच्या नाईट टुर्नामेंट मध्ये जिथे 3 बॉल मध्ये 18 पाहिजे होत्या आणि जवळपास वैभव थोरने 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले होते आणि अंजप संघाला पराभव तिथे स्वीकारायला लागला. ती एकच मॅच ही कायम लक्षात आहे आणि आता अंजप संघ तिथून चांदई संघाला शिकस्त देऊ शकला नाही. आता या स्पर्धेमध्ये अंजप संघ चांदईला हरवेल का याची चर्चा जास्त आहे. 1 बॉल धावा झाला 4. समाधानवरती पहिला चौकार ठोकलाय तो संभाजी पथारे या फलंदाजाने. मैदानावरती भरपूर आज हवा आहे. आजचा दिवस हा प्रत्येक संघाने हवा करावा असाच असा दिवस आहे कारण आज जिंकलात तर सगळीकडे तुमची हवा होईल कारण कर्जत तालुक्यात आज बऱ्याचशा प्रेक्षकांना सुट्टी आहे आणि आज कुठे शर्यती पण नाही आहेत ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आज कर्जत तालुक्यात एक भव्य दिव्य प्रति आनंदी म्हणून कर्जतची नवीन ओळख आणि लोकार्पण सोहळा देखील आज. फटका संभाजी पथारेचा हवेत जातोय. खेळाडू जजमेंट बांधतोय आणि पकडले कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये. फलंदाज होईल इथून बाद. संभाजी बॅक टू द डगआउट. डीजे आपण देखील आपली जबाबदारी सांभाळा. धावसंख्या 2 बॉल मध्ये 4. अंजप टीमने पहिला गडी गमावलाय संभाजी पथारेच्या स्वरूपात. ओव्हर नंबर 1 मध्ये समाधान कोळंबे इथून 2 बॉल मध्ये 1 विकेट इथून अर्जित करतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश जोगळे. अंजप संघाने काल जो दमदार परफॉर्मन्स केला
70 धावा अंजप संघाने ठोकून काढल्यात आणि 15 चेंडूमध्ये प्रवीण पथारेने या स्पर्धेमध्ये 55 धावांची इनिंग खेळली. पण एक खराब क्षेत्ररक्षणामुळे शेवटच्या बॉलवरती माळे संघाने एक बॉलमध्ये 3ची गरज असताना चेंडू निसटला एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून आणि 3 धावा झाल्या. त्या कारणास्तव अंजप संघ काल पराभूत झाला. पण आज पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोशाने चांदई संघाच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी आलाय तो रुपेश जोगळे. बॅटची कडा आणि विकेट, लगातार दुसरी विकेट आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिकची ट्रॉफी अक्षय विर्ले वंजारपाडा या गोलंदाजाच्या नावावरती आहे. त्यामुळे समाधान कोळंबे आपली विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट करेल का? कारण 2 बॉलमध्ये लगातार 2 विकेट. आधी संभाजी बाद झाला आणि त्यानंतर रुपेश जोगळे बाद झाला आणि 3 बॉल सुरुवात चौकाराची होती पण 2 विकेटने 3 बॉलमध्ये धावा आहेत फक्त 4. तीन बॉल आणि 4 ही धावसंख्या. नवीन बॅटर मारुती माळी. अंजप संघाकडे भरपूर अनुभवी खेळाडू आहेत. त्यापैकी एक अनुभवी आणि दिग्गज खेळाडू म्हणजे मारुती माळी. भरपूर वर्ष हा खेळाडू खेळला 40च्या आसपास आहे पण तरी देखील अंजप संघासाठी हा खेळतोय. कधी कधी नवीन खेळाडू मैदानावरती तितकं प्रेशर घेत नाहीत. कदाचित त्यांना थोडी भीती असते की माझ्याकडून चांगली बॅटिंग होईल की नाही. पण अनुभवी खेळाडू मारुती माळी नेहमीच मैदानावरती कॉन्फिडन्सने उतरतो आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन मारुती माळी समाधान कोळंबेच्या समोर आणि समाधान कोळंबे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. चांदई संघाकडून समाधान कोळंबेची विकेट हॅट्रिक इथून होईल का? 3 बॉल धावा 4. गोलंदाज समाधान, समोर आहे मारुती माळी. समाधानचा चेंडू, वेगवान बॉलर. भरपूर वर्ष समाधान कोळंबेने चांदई संघाला चांगली सुरुवात करून दिली. समाधानने त्याच्या करिअरमध्ये सेम जसं प्रवीण पथारेने सायकल जिंकली, कूलर जिंकले, तसं समाधान कोळंबेने की बेस्ट बॉलर म्हणून कूलर जिंकले, सायकल जिंकली. फक्त स्वप्न दोघांचं आहे ते बाईक जिंकण्याचं. ते लवकरच पूर्ण होईल प्रवीण पथारे आणि समाधान कोळंबेचं देखील. फटका चांगला मारुती मालीचा. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकला मारुती मालीने षटकार. 3 चेंडूपर्यंत शांत राहिला अंजप संघ आणि 4थ्या चेंडूवरती आता या ओव्हरचा हा चेंडू होता 5वा आणि ठोकला मारुती मालीने षटकार. ही अनुभवाची शिदोरी आणि मारुती मालीने समाधान कोळंबेवरती ठोकलेला षटकार. धावा देऊन जाईल 6. टोटल 5 चेंडूमध्ये धावसंख्या अंजप संघाची 10. शेवटचा बॉल मारुती मालीचा फटका प्रॉपर कनेक्ट झालाय आणि चेंडू पुढ्यात आहे. खेळाडू आले बॉल पर्यंत. नितेशचा थ्रो येईल नॉन स्ट्रायकर येईल तोपर्यंत बॅकअप आणि ओव्हर नंबर 1चा खेळ झाला इथून समाप्त. धावा झाला बॅटिंग करणारा स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाच्या 2 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा धावा फलकावरती झाल्यात. दिनेश जाधव ऍज अ स्कोरर म्हणून या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करतायत. केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार, कॅमेरामॅन प्रणय फाले, आर्यन धुले या स्पर्धेला कव्हर करतात. त्या टीमचं देखील कौतुक आहे. आणि आज पंचांच्या भूमिकेत अशोक जाधव दादा ज्यांनी पहिल्या दिवसाची सुरुवात केली होती आणि ऑल टाइम परमनंट अंपायर या स्पर्धेचा ज्याला फुल पॅकेज या स्पर्धेतून मिळेल तो अक्षय जाधव. कारण स्पर्धेमध्ये अंपायरच्या पॅकेजकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आयसीसीच्या स्पर्धा असतात. विश्वास करडे यांचं पहिलं लक्ष असतं की कोणत्या अंपायर्स आयसीसीच्या स्पर्धेमध्ये त्यांना किती लाखाचं किंवा किती करोडोचं पॅकेज आहे. त्यामुळे अक्षय जाधव नक्कीच लाखाच्या पॅकेजमध्ये आणि एका ओव्हरमध्ये धावसंख्या पोहोचली आहे 12. डीजे साऊंड सिस्टीम निलेश हिलाल, विजयदादा हिलाल यांची कामगिरी तितकीच भारी आहे. पैसा कमी मिळाला तरी चालेल पण क्वालिटी देणं हे हिलाल बंधूंचं काम आहे. आणि आंथरट नीड मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा एकमेव डीजे वाजतो तो निलेश हिलाल आणि विजय हिलाल यांचा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा झाल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये आला नवीन गोलंदाज चांदई टीम कडून ऋषिकेश. पंचांनी नो बॉल इथून घोषित केलाय. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल वरती मिळेल प्रवीण पथारेला फ्री हिट. 13 धावा झाल्यात. खराब चेंडू होता ऋषिकेशचा. ऋषिकेश खोळंबे बॉलिंग मार्क वरती समोर प्रवीण पथारे. प्रवीणचा शॉट समोर केलेत. लॉंगापरून खेळाडू पुढे सरसावलेत. बॉल समोर हातामध्ये 1 रनने इथून फ्री हिटचा चेंडू खेळला तर प्रवीण पथारेने. अंजप संघासाठी हा सामना तितकाच महत्वाचा आहे कारण चांदई संघाच्या विरोधात मॅच जिंकणं या अंजप संघाचं
या स्पर्धेमध्ये, कारण या मैदानावरती त्यांनी आधी देखील खेळ केलाय, त्यामुळे चांदईच्या समोर दमदार फाईट करतो मारुती माळी. फटका ऑन साईडला, खेळाडू दूर आहे, त्याचा फायदा घेतला जाईल का? पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती थांबवलं बॅटिंग करणाऱ्या मारुती आणि प्रवीणला. प्रवीण पठारेने जर लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले तर रामचंद्र वाळकू मिनमिने माजी सरपंच यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रवीण पठारेसाठी असेल. खोलात टाकलाय चेंडू ऋषिकेशने, संधी देत नाहीये प्रवीण पठारेला. 3 बॉल फक्त धावा खर्च केला ऋषिकेशने 3. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि ब्लॉक मध्ये चेंडू टाकला आणि प्रवीण पठारे आता इथून 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 500 रुपये माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने यांच्याकडून. आणि चौथा बॉल फटका चांगला प्रॉपर कनेक्ट केला आणि पाठवला चेंडू सीमा बाहेर. खेळाडूच्या आवाक्यामध्ये चेंडू होता, कदाचित हातामध्ये ढकलू शकला असता. प्रवीणचा शॉट इतका दमदार होता की धावा लिहिल्या 6 षटकार. टोटल पर्यंत जाऊन पोहोचली ती मात्र 21 या अंकावरती. 4 बॉल आणि 21 धावा. या मैदानावरती ओव्हरमध्ये 1-2 षटकार खेळणं हे फलंदाजासाठी अगदी सोपं आहे. 21 धावा झाल्या. चौथ्या बॉलवरती षटकार आलाय ऋषिकेश कोळंबेवरती. फटका आला, यावेळेस चेंडूने देखील टर्न घेतला. पॉइंट मध्ये खेळाडू 1 रन मिळेल. 22 धावा स्वर्गीय भास्करी लोणंद टीमच्या. ओव्हर नंबर 2 चे 5 बॉल इथून समाप्त केले ऋषिकेश कोळंबेने. ऋषिकेशने एकच टार्गेट ठेवलं की यॉर्कर स्पॉट वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने सातत्याने केला आणि त्या कारणास्तव एक चेंडू जो खराब होता त्यावरती प्रवीणचा षटकार आला आणि त्या 4ही बॉल वरती त्याने सिंगल धावा खर्च केला. पुढे आले त्या मारुती, फसवलं ऋषिकेशने. बॅटची कडा शांताराम कोळंबेने कॅच पकडली आणि धक्का दिलाय स्वर्गीय भास्करी लोणंद टीम. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट आउट झालेत आणि 22 धावा. नीटच्या स्पर्धेमध्ये आणि 2 षटकामध्ये 22 धावा उभारल्यात स्वर्गीय भास्करी लोणंद टीमने. प्रवीण पठारे आणि साथीला आता नवीन फलंदाज ऋतिक अंजप टीम कडून न्यू प्लेयर या स्पर्धेमध्ये लॉन्च केलाय आणि समोर मात्र चांदई टीम कडून बॉलर आलाय भावेश. भावेशच्या ओव्हरला इथून स्टार्टअप करतो भावेश. पहिलाच बॉल प्रवीण पठारेचा फटका भरपूर उंच आणि तितकाच लांब, खराब फिल्डिंग झाली. कॅच ड्रॉप षटकार आलाय प्रवीण पठारेचा. डीजे थँक्यू डीजे. ज्ञानेश्वर कवडे साहेबांचं इथे शुभागमन होतं. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. फायनल डे ची स्पर्धा आणि चांदई टीमच्या विरोधात सध्या प्रवीण पठारेचा हल्ला बोल सुरू आहे. प्रवीणला सातत्याने जीवनदान देताना चांदई संघाच्या या मिस्टेक थोडा भारी पडतात त्या चांदई टीमला. धावसंख्या पोहोचती 28. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथून झालाय सुरू. पुन्हा एकदा प्रवीण पुढे येत होते. भावेशचा चेंडू समोर होता, चेंडू कनेक्ट झाला नाही, डॉट बॉल आला. धावसंख्या 28. काल देखील प्रवीणने 3rd आणि 4th ओव्हर मध्ये जो गिअर चेंज केला होता
तो गिअर आपण पाहिला आणि मोहनदास दादा या ठिकाणी उपस्थित झाले. मोहनदास यांचं मनपूर्वक स्वागत. चांदई टीमच्या पाठीशी नेहमीच राहतात सातत्याने. तर सन्माननीय सरपंच साहेब आदरणीय रामचंद्रजी मिनमिने साहेबांचं शुभागमन. साहेब मंचावरती यावं आपण. अंजप गावाचे आदरणीय प्रतिष्ठित ग्रुप ग्रामपंचायत बोरिवलीचे माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने साहेब या विभागाचं नेतृत्व. साहेबांना विनंती आहे की मंचावरती यावं आपण. गोलंदाज तयार आहे. भावेश समोर प्रवीण. पुन्हा एकदा प्रवीणचा फटका बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. आदरणीय सन्माननीय माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अंजप संघाचे ऑल टाइम सपोर्टर चंद्रकांत मिनमिने दादा या ठिकाणी उपस्थित होते. आणि फटका प्रवीणच्या बॅटमधून चिंदी सीमारेखा पार. एका टप्प्याने बाउंड्री पार आलाय तो मात्र प्रवीण पथारेचा चौकार. जबरदस्त बॅटिंग. चौफेर टोळेबाजी करते प्रवीण पथारे आणि धावा संख्या या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या अंजप संघाची जाऊन पोहोचतीये 38 या अंकावरती. 4 बॉलमध्ये चांदई संघाच्या गोलंदाज भावेशने धावा खर्च केला त्या मात्र 16 आणि 2 ओव्हरमध्ये 22 होत्या. प्रवीण पथारे इथून संघाला पूर्णपणे लीड करत असताना बॅटिंग मधून भावेशवरती तो तुटून हल्ला चढवतोय आणि या अटॅक मध्ये सध्या थोडा का होईना पण बॉलिंग मध्ये भावेशला थोडा विचार करावा लागतो कारण बाउंड्री छोटी आहे आणि प्रवीणचे शॉट मात्र तितकेच भारी आहेत. पुन्हा एकदा प्रवीणचा शॉट. खेळाडू त्या ठिकाणी करतात मिस्टेक. फेक होती स्ट्रायकर येईल आणि प्रवीण वेगाने धावला. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ राहिलाय. 40 धावा झाल्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप टीमच्या. बॉल संपले भावेशचे 5. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथून सुरू आहे आणि स्वर्गीय भास्कर इलेव्हनच्या फलंदाज प्रवीण पथारेचा हा बॅटिंग परफॉर्मन्स संघाला घेऊन गेला आतापर्यंत 40 या धावसंख्येपर्यंत. शेवटचा बॉल भावेशचा. प्रवीणचा शॉट समोर उडवलाय. ठोकलाय तो षटकार. समोरच्या दिशेने षटकाराने धावा संख्या पोहोचली स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाची 46 आणि संघाचे पाठीराखे एवढे खंबीर आहेत. सरपंच साहेब आदरणीय रामचंद्रजी मिनमिने चंद्रकांतजी मिनमिने ते जेव्हा जेव्हा संघाच्या पाठीशी असतात तेव्हा तेव्हा संघाची ताकद वाढते आणि त्या ताकदीने प्रवीण पथारेने अंजपच्या टीमला लीड करताना आंथराड नीडचं मैदान गाजवलं. कारण आता अंजप आणि आंथराड नीड यांना पुढचा आखाडा गाजवायचा आहे. लक्ष्य 2024 आणि या स्पर्धेमध्ये टोटल 41 ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात. सन्माननीय तंटमुक्ती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ रावजी हिलाल यांच्या वतीने आम्हाला टोटल 41 ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दिल्यात. त्यांचं मनापासून कौतुक. आणि मानवदास सिरीजसाठी ज्यांनी आम्हाला कूलर दिलंय ते चंद्रकांत बबन जाधव दादा यांचं देखील मनापासून कौतुक. आणि सन्माननीय मैदानावरती सामना सुरू आहे आणि सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत बोरिवलीचे माजी सरपंच आदरणीय रामचंद्रजी मिनमिने साहेब यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा आर्थिक सहाय्य काय होऊन जाऊ रामचंद्र मिनमिने साहेबांसाठी 2000 रुपयाचं. काल गणेश मोडक दादांकडून 2500, देहू दळवी यांच्याकडून 2000, संभाजी पथारे यांच्याकडून 1000 आणि आज रामचंद्र मिनमिने यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. 3 ओव्हरमध्ये 46 धावा झाल्यात.
थर्ड ओव्हर मध्ये भावेशवरती जो हल्ला चढवला प्रवीणने, भरपूर धावा झाला 3 ओव्हर मध्ये 46. पहिला चेंडू इथून डाव्यासाठी निघालाय आणि इथून केली मिस्टेक. थांबा अंपायरच्या ठिकाणी आहेत. वाईट चेंडू इथून घोषित केलाय. वाईट चेंडू इथून घोषित केलाय. वाईटची धाव इथून ऍड होईल. सत्तेचाळीस धावा. बघा, स्पर्धेच्या नियमानुसार जर चेंडू कॅरी केला तर तुम्ही रनआउटचा अटेम्प्ट देखील घेऊ शकत नाही. फलंदाजांना सूचना आहे की आपण रनआउट साठी पुढे जाऊच शकत नाही. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स, प्लीज आपण नियम समजून घ्या. 47 धावा झाल्या आणि ऋतिकच्या षटकार हॅट्रिक साठी हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आरटीओ साहेबांकडून या कॅश प्राइज ऋतिकच्या 3 षटकारांसाठी. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, खेळाडू दूर आहे, जे बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि 1 रनने स्ट्राईक हवी प्रवीणला. धावा झाल्यात आतापर्यंत 48 आणि भावेश भोईरचे 5 बॉल या सत्राचे शिल्लक आहेत. 48 धावा आणि चांदई संघाच्या विरोधात तंबू ठोकून उभा आहे तो अंजप संघाचा प्रवीण पथारे. 11 चेंडूमध्ये 32 धावा संख्येवरती खेळतोय प्रवीण. फुल टॉस आहे ऑन साईडला, तितका कनेक्ट नाही पण भरदा वेगाने चेंडू बॉल कव्हर केला. नितेश भोईरचा थ्रो आलाय, चेंडू थोडा फसला आणि प्रवीण पथारे इथे मात्र सेफ राहिला. कदाचित प्रवीणलाही माहिती होतं की कदाचित चेंडू आला असता आपली विकेट इथे आपण गमावतोय. तो देखील थोडा थांबला होता पण चेंडूने नशिबाने साथ दिली प्रवीण पथारेला आणि या 2 धावांनी धावसंख्या कंप्लीट झाली आहे त्या अंजप संघाची 50. टाळ्या होऊन जाऊ द्या. अंजप संघाने 50 धावा कंप्लीट केल्यात आणि प्रवीण पथारेला 50 साठी येणाऱ्या 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. 34 वरती पोहोचला प्रवीण. 12 बॉलमध्ये नॉट आउट 34 खेळतोय. फुल टॉस आहे, समोर खेळले लॉंग मध्ये खेळाडू आणि त्याच्या बाजूने चेंडू. फील्ड पोझिशन नव्हती लॉंग मध्ये आणि एका टप्प्याने प्रवीणचा हा चौकार. धुमाकूळ घातला प्रवीण पथारेने आंतरनीडच्या या स्पर्धेमध्ये आणि या चौकाराने टोटल पुढे चालली 56 वरती आणि प्रवीण पोहोचलाय तो मात्र 38 धावसंख्येवरती. 50 साठी फक्त धावा पाहिजेत त्या मात्र 12 आणि जर 50 कंप्लीट केली तर प्रवीण पथारेसाठी हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 501 चा कॅश प्राइज. फटका केला प्रवीण, गॅप मध्ये टोकला, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार आला प्रवीणचा चौकार. धावसंख्या पोहोचली चौकाराने 58 आणि एकटा प्रवीण जाऊन पोहोचलाय या स्पर्धेमध्ये नॉट आउट 42 रन्स वरती. 11 मध्ये 32 होत्या. 2 बॉल मध्ये प्रवीणने 3 बॉल मध्ये 10 धावा केल्या, अर्थात 14 बॉल मध्ये 42 रन्स वरती पोहोचलाय आणि धावसंख्या टोटल 58. भावेशचे या ओव्हरचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत तेव्हा तर तब्बल 2. 4 बॉल संपलेत, 58 धावा झाल्यात. अटॅकिंग परफॉर्मन्स राहिला प्रवीणचा. 50 साठी 8 धावा पाहिजेत आणि 2 चेंडू इथून बाकी आहेत. प्रवीणची विकेट ड्रॉप केलेली कॅच थोडी महाग पडली ती चांदई टीमला. गोलंदाज तयार भावेश भोईर. अठ्ठावन्न धावा, अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रवीण पथारेच्या 50 कडे सगळ्यांच्या नजरात की 2 बॉल मध्ये प्रवीण 8 धावा करेल का. प्रवीणचा शॉट हवाई हल्ला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकला प्रवीणने षटकार. टोटल 64 आणि प्रवीण वैयक्तिक 48. डीजे बॉल भावेश भोईरचा. फुलटॉस प्रवीणचा फटका आलाय आणि मिड विकेटला ठोकला प्रवीण चौका. काय होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमध्ये दुसरी 50 ठोकली प्रवीण पथारेने
आणि 52 धावांची नॉट आउट इनिंग खेळत स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा हा स्टार खेळाडू प्रवीण पठारे ठोकतो इथून 50 आणि अंजप संघाने 4 ओव्हरमध्ये टोटल उभारली आहे 68 आणि 69 धावांचं लक्ष दिलंय. तेव्हा तर चांदई या टीमला 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला. 2 ओव्हरमध्ये फक्त 22 होत्या आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली ती जवळपास 46. अशा 68 धावा पोहोचल्यात आणि 69चा टार्गेट घेऊन दोनही भावेशवरती प्रवीणने हल्ला चढवला आणि भावेश या नावाला नाही तर दोन्ही गोलंदाजांना त्याला टार्गेट करत 2 ओव्हरमध्ये 46 धावा त्यांनी ठोकून काढल्या आणि टोटल 52 धावांची इनिंग खेळला प्रवीण पठारे चांदईच्या विरोधात. हरिश्चंद्र जाधव साहेबांचं कॅश प्राइज आहे प्रवीण पठारेच्या 50 साठी 501 रुपयाचं. हरिश्चंद्र जाधव साहेबांकडून ते कॅश प्राइज प्रवीणला दिलं जाईल. सन्माननीय माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोरिवली रामचंद्रजी मिनमिने साहेबांकडून देखील प्रवीण पठारेला 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर मी विनंती करेल या ठिकाणी ज्ञानेश्वरजी करडे साहेबांना की आपण या ठिकाणी सन्माननीय सरपंच साहेबांचा सत्कार या ठिकाणी करूया. कॅमेरामॅनला विनंती आहे प्रणय आपण स्वागत कक्ष कव्हर करा जिथून आपण सन्माननीय या विभागाचं नेतृत्व ज्यांच्यावरती कर्जत तालुक्याची देखील जबाबदारी आहे ते आदरणीय सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत बोरिवलीचे माजी सरपंच सन्माननीय रामचंद्र वाळकू मिनमिने साहेबांचा सत्कार स्वागत कक्षामध्ये केला जाईल. ज्ञानेश्वरजी खर्डे यांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅन कव्हर करतो. तर आपण रामचंद्र मिनमिने साहेबांच्या सन्मानाकडे जाऊ. प्रतिष्ठित नागरिक या विभागाचं सरपंच पद साहेबांनी भूषवलं. अनेक विकास कामे त्यांनी केलेली आहेत आणि त्यांच्या नावाचा त्यांच्या कर्तृत्वाचा हा डोलारा आणि साहेबांना या ठिकाणी आम्ही मानाने सन्मानाने सन्मानित करू. स्वर्गीय मंगल स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन आपण रामचंद्र मिनमिने साहेबांचा सत्कार करतो. मनपूर्वक स्वागत. त्यानंतर अगदी साहेबांच्या सोबतीला नेहमी राहणारे आणि अंजप संघ क्रिकेट म्हटलं की आवर्जून आपल्या सगळ्या कामांना बाजूला ठेवत आंतर नीडकरांच्या स्पर्धेमध्ये नेहमी उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत मिनमिने दादा यांचा देखील सत्कार या ठिकाणी सूरज जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही करू. मुंबई येथे कामासाठी कार्यरत आहे आमचे सूरज जाधव आणि आज त्यांची खास सुट्टी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण चंद्रकांतजी मिनमिने यांचा सत्कार करू. आणि विशेष म्हणजे दोघांची पर्सनॅलिटी सेम आहे. गॉगल हा त्यांना कंटिन्यू लागतो 24 तास गॉगल चंद्रकांतजी मिनमिने साहेबांचा आणि सूरज जाधव यांचा देखील. मी सकाळी पहाटे 6:30 वाजता घरी गेलो आणि तरी देखील 3 तासाने पुन्हा स्पर्धेसाठी आलो आणि पुन्हा माझ्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय रामचंद्र मिनमिने साहेबांकडून. साहेबांचं मनापासून आभार. असाच पैसा तुमच्या अकाउंटमध्ये आमच्या अकाउंटमध्ये येत राहो आणि आमची प्रगती ही अशीच पुढे जात राहो. सन्मान करूया आपण चांदई सुपर किंग्स टीमचे टीम ओनर मोहनजी दस साहेबांचा हा सत्कार आणि मोहनजी दस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चांदईकरांची मध्ये चांदई संघाकडून बाईक जिंकणारा हा खेळाडू
वरईच्या नाईट टुर्नामेंट मध्ये नितेश भोईर तर सामना करतो प्रवीण. नितेशचा शॉट भारी शॉट आहे आणि परफेक्ट शॉट आला. एका टप्प्याने स्वीपर काबीज केलंय. ठोकलाय चौकार. सांदै संघाचा धावसंख्येचा पाठलाग इथून आगाज करतोय तो मात्र फलंदाज नितेश भोईर. थँक्यू डीजे. नितेश भोईर इथे स्वर्गीय भास्करला रंजप संघाकडून पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीणला इथून इन्व्हाइट केलंय. चेंडू यावेळेला सावध आणि पकडले कॅच. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. नितेश भोईर. चेंडू चांगला होता, फटका देखील चांगला होता, पण समोर खेळाडू होता रुपेश जोगले आणि त्याने कॅरी केली कॅच आणि दिला धक्का नितेश भोईरच्या स्वरूपात सांदै टीमला. विकेट नंबर फर्स्ट. बॅक टू द डगआउट. वसीम 11 मोहाचीवाडी आणि मोरिया 11 माळेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. जर दोन्ही कॅप्टन आपण उशिराने टॉस साठी आला तर तुमचा सामना 4 ओव्हरच्या ऐवजी 3 ओव्हरचा राहील. वसीम 11 मोहाचीवाडी आणि मोरिया 11 माळेवाडी दोन्ही संघाची नोंद घ्या. आपण उशिराने आला तर आपला सामना हा 3 ओव्हरचा राहील. फायनल दिवस आहे, 9 मॅचेस आहेत, त्यामुळे आज आम्हाला कुठल्याही संघाला समजून घेताना फार विचार करावा लागतोय, कारण 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. वसीम 11 मोहाचीवाडी टीम कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी आणि येताना कॅप्टन आपण या स्पर्धेची ओपनली आणि फ्रँकली सांगतो की एंट्री फी जी असेल ती सुद्धा सोबत घेऊन या. जबरदस्त बॅटिंग सांदै टीमची आहे. नितेश भोईरची विकेट इथे प्रवीण पठारेच्या खात्यात. समाधान कोळंबेसाठी हा चेंडू होता प्रवीण पठारेचा. ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले मधला. भरपूर सारे प्रेक्षक या मॅचला बघतात. सगळ्यांमध्ये एकच चर्चा आहे, स्टेजवरती प्रत्येकाच्या तोंडात एकच आहे की सांदै संघाला आजपर्यंत अंजप संघाने कधी पराभूत केलेलं नाहीये. त्यामुळे अंजप संघ इथून सांदै संघाला पहिला पराभव देईल का? 5वा चेंडू प्रवीण पठारेचा. ओव्हर नंबर 1 चा पॉवर प्लेचा. समाधान कोळंबेचा विपक्ष 2 फटका आलाय समाधानचा आणि कॅच इन ड्रॉप. फिल्डिंग झाली आहे, पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली आणि धावा घेण्यासाठी दोन धावा आल्या आणि ओव्हरचा खेळ इथून झाला फिनिश. चला टॉस आपण करू. वसीम 11 मोहाचीवाडी आणि मोरिया 11 माळेवाडी मध्ये दोन्ही कॅप्टन आपण समोर आणि मी विनंती करेन सन्माननीय सरपंच साहेब रामचंद्र वाकू मिनमिना साहेबांना की साहेब आपल्या शुभ असते आपण पुढील सामन्याचा टॉस इथून करावा. मोरिया 11 माळेवाडी आणि त्याचबरोबर वसीम 11 मोहाचीवाडी या दोन टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट राहा आणि रामचंद्रजी मिनमिना साहेबांचा शुभ असते करू आपण पुढील सामन्याचा टॉस. सांदै संघाने बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये दिनेश आम्हाला सांगताय धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि गरज येते अजून 63 धावांची. पहिला चेंडू आणि इथे ऑन साईडला फिल्डिंग केली आहे अंजप टीमच्या मारुतीने. 2 धावा शांताराम कोळंबे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण समोर आहे. रामचंद्र मिनमिना साहेब आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ असते वसीम 11 मोहाचीवाडी आणि त्याचबरोबर मोरिया 11 माळेवाडी या दोन संघाचा टॉस इथून करावा. जबरदस्त बॅटिंग सध्या करावी लागणार शांताराम कोळंबेला.
गरज आहे अजूनही जवळपास 61 धावांची. फटका शांताराम कोलंबेचा ऑन साईडला. पाठवला चेंडू शांतारामने चौकारासाठी. आला चौकार. शांताराम कोलंबाच्या बॅट मधून हवाई हल्ला. समाधान तिथे तैनात आहे आणि ठोकला शांताराम कोलंबेने षटकार. सांधई संघाचं घोंगवणारं वादळ शांताराम कोलंबे आणि मैदानावरती शांताराम कोलंबे इथून सांधई संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी बॅटिंग करेल का? प्रवीण पथारेच्या 50ला तोडीस तोड उत्तर देऊन इथून मात्र शांतारामची बॅटिंग विजयाच्या पार जाईल का हे आपल्याला बघायचंय. जबरदस्त बॅटिंग करतोय. धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 18 या अंकावरती. 3 बॉलमध्ये 12 धावा ठोकल्या त्या अक्षय मुनमुनेला. 18 धावा झाल्या त्या मात्र सांधई टीमच्या. फटका शांतारामचा. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकला शांताराम कोलंबेने षटकार. शांताराम कोलंबे इज ऑन फायर नाऊ आणि विपक्षी टीम अंजप टीमला हा तडाखा सोसावा लागतोय आणि धावा पोचल्या त्या सिक्सरने. टोटल 24. खतरनाक शो तो शांताराम कोलंबेचा. धावसंख्या पोचतीये 4 बॉलमध्ये 24. थोडं टेन्शन आहे कारण जोपर्यंत शांताराम खेळतोय समाधान खेळतोय तोपर्यंत अंजप संघ थोडस दडपण जरूर आहे. पुन्हा एकदा शांतारामचा फटका ऑन साईडला. वेगाने पहिली धाव कंप्लीट केली आहे. मारुतीच्या हातात चेंडू आहे आणि स्ट्राईक हँडेलला थ्रो आहे. 1 रनने धावसंख्या पोचतीये 25. अजूनही धावा करायच्या या मॅच मध्ये. ही मॅच जिंकण्यासाठी जवळपास 44. आज या स्पर्धेच्या ठिकाणी हरेश भगत आणि संकेत डायरे ही एवन जोडी अंतरड नीड गावाची. तर संकेत डायरे आणि हरेश भगत दोघांनी स्टेजवरती यावं. आपलं स्वागत आहे. 25 धावा झाल्या. समोर समाधान अक्षय मिनमिनेचा हा ओव्हर नंबर 2 चा लास्ट बॉल. फुल टॉस होता. समाधानचा फटका हवेत गेलाय आणि पकडली कॅच आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर सांधई टीमने दावा केला 25 आणि एका 2 व्हीलरची चावी मैदानावरती हरवलेली आहे. स्टेज पासून तर रोड पर्यंत जर 2 व्हीलरची चावी आपल्याला सापडली तर ती चावी आम्हाला आणून द्या. अंबोट संघाचे किशोर मसने यांची ती चावी आहे. जर कोणाला सापडली तर चावी आणून द्या. 2 ओव्हरमध्ये 25 झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे सांधई टीमला जवळपास 44 रन्स. त्याही धावा इथून होऊ शकतात. जर अंजप टीमने 46 ठोकल्यात तर सांधई टीम 44 धावा का ठोकू शकणार नाही. शांताराम कोळंबे अजूनही बॅटिंगसाठी उपस्थित आहे. शांताराम कोळंबे म्हणजे सांधई संघाचा फलंदाजीचा तोफखाना. कारण काही तुम्ही 2 वर्षामागे जर पाहिलं तर शांताराम कोलंबेची बॅटिंग बघण्यासाठी लांबून प्रेक्षक यायचे. मलाही आठवतं की मी पहिल्यांदा जेव्हा मॅच बघायला गेलो त्यावेळी एकमेव शांताराम कोलंबेची बॅटिंग बघण्यासाठी मी गुडवनवाडीच्या मैदानावर गेलो होतो आणि हजारो प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये शांताराम कोलंबे 3 बॉलमध्ये 18 धावा पाहिजे होत्या दामट टीमच्या विरोधात. शांताराम मैदानावरती गेला. 3 चेंडू त्याच्याकडे होते. प्रेक्षकांमध्ये चर्चा होती की शांताराम 3 षटकार मारले आणि त्याने 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले आणि दामट संघाला त्या सामन्यामध्ये पराभूत केलं आणि क्वालिफायरचा सामना जिंकून दिला होता शांताराम कोळंबेने. आणि त्या शांतारामला बघण्यासाठी शांताराम दिसत नव्हता, इतकी गर्दी होती. कारण 2017चा तो काल होता आणि 2017 या वर्षामध्ये तुफान फॉर्म मध्ये सांधई संघ होता. शांताराम तुफान फॉर्म मध्ये होता
आणि शांताराम कोळंबेवरती बक्षिसांचा वर्षाव झाला होता आणि शांताराम स्टेजवरती पोहोचले आणि त्याला बघण्यासाठी मी गर्दीमधून बघत होते की नक्की शांताराम कोण आहे. इतका जबरदस्त शांताराम त्यावेळी खेळत होता. तर या ठिकाणी आपण बाबा आदरणीय प्रकाश मिनमिने दादा या ठिकाणी उपस्थित होतात. सन्माननीय अंजप गावाचे युवा नेतृत्व प्रकाश मिनमिने दादा यांचं शुभागमन होतं. प्रकाश दादा आपण मंचावरती यावं. 12 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. पहिला चेंडू शांतारामचा फटका मागे खेळाडू धावतोय आणि चेंडू सीमा पार. हालाय शांतारामचा चौकार. सामना बनला 11 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. ती मात्र सांदई या टीमला. चर्चा भरपूर आहे. शांताराम कोळंबेचा धावसंख्येचा प्रवाह इथून वाढतोय. जसा चेंडू येतो तसा शांतारामची बॅट तलपतीये आणि 11 बॉल मध्ये धावा पाहिजे 40. न डगमगणारा न घाबरणारा हा खेळाडू शांताराम कोळंबे न्यू यंगस्टर ऋतिक या बॉलरवरती सुरुवातीपासूनच प्रेशर क्रिएट करतोय. आणि समोर बघा 4 व्हीलर जी 4 व्हीलर पार करण्यात आलेली आहे रोडवरती. तिच्या ग्लासवरती सूर्याची किरणं पडतात आणि ती आम्हाला त्रास देतात, खेळाडूंना त्रास देतात. त्यामुळे 4 व्हीलर जी आहे बघा समोर 2 व्हीलर देखील आहे बघा तिथे. प्रेक्षकांनी काळजी घ्या की ती ग्लास आपण व्यवस्थित करा. समोर बघा 2 व्हीलर आहेत. सगळ्या 2 व्हीलरच्या ग्लास फिरवा. चला चला सगळ्यांनी गाड्या रोडवरच्या गाड्या सगळ्यांनी ग्राउंडच्या आसपास पार्क करा. सगळ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे आणि कुठलाही पार्किंग चार्जेस तुमच्याकडून घेतला जाणार नाही. सगळ्यांनी ग्राउंडच्या आसपास गाड्या पार्क करा. सामना इथून 11 चेंडू 40 धावांची गरज. शांतारामच्या बॅटमधून फटका आला. ऋतिककडे चेंडू सोपवलाय. 10 बॉल 40. स्वर्गीय भास्करी लेन अंजप विपक्ष सांदळी. 10 चेंडू 40 धावांची गरज. फटका शांतारामचा. जलवा शांतारामचा आणि ठोकलाय षटकार. सामना आलाय 9 चेंडू धावा पाहिजे 34. एक पाऊल पुढे टाकतो शांताराम आणि एक टप्पा पुढे जातोय तो सांदई या संघ. आणि 9 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे ते आतापर्यंत 34. 69चं लक्ष. 35 धावा झाल्या सांदईच्या. 9 बॉलमध्ये धावा पाहिजे 34. म्हणजे 5 षटकार आणि 1 चौकार अशी स्ट्रॅटेजी आहे. आणि 9 बॉलमध्ये ती धावा संख्या चेस करायची आहे. ती मात्र सांदई टीमला क्रिकेटच्या पटलावरती सांदई संघाला पराभवाचा धक्का अंजप संघाकडून दिला जाईल का? सांदई संघ आतापर्यंत गाजलेलं वर्चस्व गाजवत इथून अंजप संघाला शिकस्त देईल का? ठसन बरा मुकाबला. खाटेकी टक्कर आहे सांदई आणि अंजप मध्ये. 9 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या मात्र 34. थांबा थांबा त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येईल. पंचांचा निर्णय आलाय. बॅटर इथून सेफ आहे. 8 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. कुठल्याही टीमसाठी DRS नाहीये. सो विदाउट रिव्ह्यू अंपायर डिसिजन विल बी फायनल. 8 बॉल पाहिजे धावा 34. शांतारामचा फटका. चेंडू सीमा पार. ठोकला शांतारामने षटकार. सामना बनतोय आता 7 बॉल आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 28. 7 बॉल 28. शांताराम खोळंबेच्या या तुफानी बॅटिंगने सामना अजूनही पकडून ठेवलाय तो सांदई टीमच्या बाजूने. 10 चेंडू मध्ये नॉट आउट 35 धावसंख्येवरती खेळतो शांताराम कोळंबे. काय होईल जाऊ द्या शांतारामच्या इनिंगसाठी. चेस करत असताना
चावी भेटलेली आहे किशोर मसने, आपली चावी सापडलेली आहे, आपण ती चावी घेऊन जा, येताना बक्षीस घेऊन या. फटका फटका बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय शांतारामने षटकार. सामना आलाय शेवटचे 6 बॉल, धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी 22 आणि शांताराम कोलंबे नॉट आउट पोहोचलाय 11 चेंडूमध्ये 41 या धावा संख्येवरती. टाय होईल या इनिंग साठी. 11 बॉल नॉट आउट 41 आणि 6 बॉल मध्ये 22 धावा इथून चांदोली संघाने जर केल्या तर मोहन धस साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते चांदोली टीमला. आणि तातुरामजी जाधव साहेब यांचं शुभागमन होतं. अंतरड नीरचे प्रतिष्ठित नागरिक तातुरामजी जाधव साहेब आपण मंचावरती यायचंय आणि 6 बॉल आणि कंपल्सरी चेस करायचे आहेत. धावा 22. शांताराम कोळंबेची विकेट अत्यंत घातक विकेट आहे अंजप संघासाठी आणि जोरदार अपील होती, हलकीशी कडा होती की नाही याची चर्चा झाली आणि पंचांनी डिसेंजीला बॅटर नॉट आउट आणि त्यानंतर शांताराम कोळंबेने लगातार ठोकले षटकार 2 आणि सामना 6 बॉल आणि 22 धावा संख्येचा आहे. अंजप संघाचे भरपूर पाठीराखे मॅच बघण्यासाठी आलेत. अंकुशराम मिनमिने नेहमी संघाच्या पाठीशी असतात, त्यांच्या देखील मनामध्ये थोडी धडधड आहे. ही चांदोली संघ आणि अंजप संघामध्ये सामना 6 बॉल 22 पर्यंत आलाय. काल माले टीमने 70 धावा चेस केल्या आहेत, आज 69 धावा चांदोली संघ चेस करतोय. प्रकाश मिनमिने दादा अंजप संघाचे पाठीराखे, त्याचबरोबर अंजप गावाचे सन्माननीय युवा नेतृत्व, युवकांची धुरा ज्यांच्या खांद्यावरती येते, प्रकाशदादा मिनमिने या ठिकाणी उपस्थित झाले. प्रकाशदादा आपण स्टेजवरती यावं. आणि माळेवाडीचे आदरणीय दीपकजी लेकरवाले साहेब या ठिकाणी उपस्थित साहेब आपण आयोजकांच्या वतीने आमंत्रित करतो की सन्मानाने आपण या मंचावरती यावं. चांदोली संघ जर इथून जिंकला तर मालेवाडीचे दीपकजी लेकरवाले यांच्याकडून 1000 रुपये आणि चांदोलीचे मोहन धस साहेब यांच्याकडून 1000 रुपये. अंजप संघ आता खरा कस आहे तो मारुती माळीच्या बॉलिंगचा. आणि जर अंजप संघ या सामन्यामध्ये जिंकला तर सुरेश शेठ धुळे यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाचा कॅश प्राइज. आता बक्षिसापेक्षा सामना महत्वाचा आहे कारण 6 बॉल आणि कंपल्सरी चेस करायचा. धावा 22. मारुतीचा पहिलाच बॉल हवेत आहे, कॅच पकडली आहे म्हणजे शांताराम नॉन स्ट्रायकर एंडलाच राहील. नवीन फलंदाज स्ट्रायकर पोझिशन वरती जाईल. 5 बॉल आणि धावा पाहिजे 22. एका धावेसाठी प्रयत्न करायला हवे होते सौरभने, कॅच हवेत गेली, संभाजी पठारेने कॅरी केली आणि 5 बॉल मध्ये धावा पाहिजेत आता 22. शांताराम जोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे ती मजबूत बाजू आहे अंजप संघाची, कारण आतापर्यंतच्या बॅटिंग मध्ये अवघ्या 11 चेंडूमध्ये 41 धावा केल्या शांताराम कोळंबेने आणि जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 22. एक चेंडू महत्वाचा आहे. प्रकाश मिनमिने दादांचं शुभागमन होतं, दादांना मंचावरती येण्याची मी विनंती करत. अंजप गावाचे शाखा प्रमुख सन्माननीय प्रकाश मिनमिने दादा, मोठी जबाबदारी दादावरती संघटना बांधणीसाठी सातत्याने त्यांचं कार्य राहिलं. रात्रंदिवस संघटनेसाठी ते झटतात, युवकांना जागे करतात. उठा, जागे व्हा आणि आपल्या संघटनेसाठी काम करा सांगणारे प्रकाश मिनमिने दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्यांच्या साथीला आम्ही पाहतोय या विभागाचं नेतृत्व सन्माननीय सरपंच साहेब, कार्यसम्राट सरपंच रामचंद्रजी मिनमिने साहेब यांचं देखील मंचावरती शुभागमन आहे. चंद्रकांत मिनमिने दादा, ज्ञानेश्वरजी खर्डे यांची चर्चा आणि मारुती माळीचा चेंडू आलाय डॉट. 4 बॉल आहेत, धावा पाहिजे तर मात्र 22. फटका हवेत जातोय, कॅचची संधी आहे आणि अक्षय मिनमिनेने पकडली. 1 हँडेड कॅच. लक फॅक्टर इज ऑन. अंजप संघासाठी केला इथून झेल कॅरी आणि जिंकली कदाचित अक्षयची ही स्ट्रॅटेजी. आणि आता 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत 22. शांताराम कोळंबेने जर 3 बॉल जर शांतारामने या मॅच मध्ये 50 कंप्लीट केली तर लहू भवारे यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज शांताराम कोळंबेसाठी असेल. 3 बॉल वरती शांताराम नॉन स्ट्रायकर एंडला राहिला. गेम प्लॅन होता, माइंड गेम होता की शांतारामला स्ट्राईक दिली पाहिजे
आणि ती स्ट्राईक अजूनपर्यंत शांतारामच्या खात्यात नाही आणि सामना आता 3 बॉल 22 धावसंख्येपर्यंत आलाय. भरपूर संघर्ष केला शांतारामने, एकट्याने 11 बॉलमध्ये 41 केल्या. म्हणजे जवळपास या 47 मध्ये एकट्या शांतारामच्या 41 धावा आहेत. इतकी तुफानी बॅटिंग केली आहे शांतारामने. 1 मॅन शो शांताराम कोळंबेचा. पण आता सामना 3 बॉल 22. फटका यावेळेस मागे खेळाडू चेंडू कव्हर करण्यासाठी वेगाने धावतोय आणि चेंडू इथून सीमारेखा पार आलाय. चौकार म्हणजे शांताराम राहील नॉन स्ट्रायकर येईलच. धावा पाहिजे 2 बॉलमध्ये 18. क्रिकेटच्या पटलावरती पहिल्यांदाच अंजप आणि चांदई संघामध्ये या सामन्याची चर्चा अधिक आहे, कारण चांदई संघाने आजपर्यंत अंजप संघाला कधी जिंकून दिले नाही. आज पहिला पराभव कदाचित त्यांच्या वाट्याला येऊ शकतो, कारण आता 2 बॉल आहेत आणि धावासंख्येचं अंतर येते 18. चेंडू मारुती माळीचा आलाय डॉट. 1 बॉल आणि 18ची गरज आहे. भरपूर प्रयत्न केले शांताराम कोळंबेने, पण शेवटच्या ओव्हरमध्ये जो नॉन स्ट्रायकर येईला राहिला तिथेच मात्र अंजप संघासाठी हा सामना सोपा झाला आणि 1 बॉल आता 18. मारुतीचा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. इथून 1 बॉल 17ची गरज आहे. अंजप संघ इथे विजयी झाल्याबद्दल सुरेश शेठ धुळे यांच्याकडून 501चं कॅश प्राइज असेल. 1 बॉल आणि 17ची गरज आहे. मारुतीने पुन्हा खराब चेंडू टाकलाय आणि अंजप संघासाठी हीच डोकेदुखी राहिली मारुती माळीच्या गोलंदाजीमधले व्हाईट बॉल. काल सुद्धा मारुतीने 4 वाईट टाकले होते. विक्स ऍक्शन 500 गोळी चंद्रकांतजी मिनमिन यांना घ्यावी लागली होती. आता 1 बॉल 16 पाहिजेत आणि इथून जिंकलाय तो मात्र स्वर्गीय भास्कर हिलेना अंजप. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि पहिल्यांदा चांदई संघाला त्यांनी पराभूत केलं. चला, दोन्ही संघांना आम्ही भरपूर सारं कौतुक. रवींद्रजी माळी सन्माननीय माजी उपसरपंच या ठिकाणी येत आहेत आणि दोन्ही टीम आयोजकांशी आपण संपर्क साधा. चांदई आणि अंजप संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर आपण पुढील वाटचाल करा. जबरदस्त खेळ राहिला. शांताराम कोळंबेची नॉट आऊट. 11 बॉलमध्ये 41 धावांची इनिंग इथे व्यर्थ गेली. 69चं टार्गेट इथून डिफेन्स केलं त्या अंजप टीमने आणि शांताराम कोळंबे जर साईवरती आला असतं तर चित्र काही वेगळं असतं, पण परिस्थिती बदलली. मारुती माळीने ओव्हर टाकली आणि संघाला विजय मिळवून दिला. तो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, ज्याने तुफान बॅटिंगने 50 कंप्लीट केली. 52 धावांची नॉट आऊट इनिंग खेळला. ओव्हरने सुरुवात केली, विकेट कमावली.